समाज माध्यमांवर महापुरुषांबद्दल चुकीची कमेंट करणं पडलं महागात। जिंतूर पोलिसांनी एका युवकाला घेतलं ताब्यात। इंस्टाग्राम समाज माध्यमावर एका युवकाने महापुरुषाबद्दल चुकीची पोस्ट केल्याने जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्या युवकाला जिंतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सेलू तालुक्यातील कान्हड येथील रहिवासी असलेला सारंग रामदास डोंबे पाटील या युवकानं जिंतूर पोलीस स्थानकावर लावण्यात आलेल्या हजरत टिपू सुलतान या महापुरुषांच्या फोटोबद्दल इंस्टाग्रामवर चुकीची पोस्ट केली। जिंतूर येथील बस स्थानकावर हजरत टिपू सुलतान यांचा फोटो गेले 5 वर्षापासून शासनाची परवानगी घेऊन लावण्यात आलेला आहे। सारंग डोंबे याने हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल चुकीचे शब्द वापरून ते फोटो काढून टाकण्याची पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली होती। सारंग डोंबे याने टाकलेली पोस्ट मोहसिन खान जाबीर मुल्ला यांनी पाहिली। त्या पोस्टमध्ये चुकीचे शब्द वापरण्यात आल्यामुळे पोलीस ठाणे गाठून सारंग डोंबे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिंतूर पोलीस ठाण्यात करण्यात आली। मोहसिन खान यांच्या फिर्यादीवरून सारंग देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून जिंतूर पोलिसांनी त्या युवकास ताब्यात घेतले आहे। पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहे। जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बुद्धिराज सुकाळे जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बुद्धिराज सुकाळे यांची प्रतिक्रिया पहा। आज दुपारी जिंतूर पोलीस स्टेशनला हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल एका मुलाने थोडीशी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। तर त्या वादग्रस्त वक्तव्याच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ दखल घेऊन त्याच्यामध्ये दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर 1 ते 1.5 तासात आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि पुढील आमची कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। तरी सोशल मीडियावर कोणीही कोणत्याही महापुरुषाबद्दल किंवा देवदेवताबद्दल आक्षेपार्ह लिखाण टाकू नये, मजकूर टाकू नये, फॉरवर्ड करू नये, लाईक करू नये। नसता पोलीस एकदम कठोर कारवाई करणार आहेत। धन्यवाद।